मधून मी स्वतः क मध्ये रुपेश कुमार अशोक भोसले तसेच ब मधून दीपाली गौतम जाधव असे आम्ही दोन्ही उमेदवार होम टू होम प्रचार सुरू केलेला आहे। गेल्या 3 दिवसापासून आम्ही प्रचार सुरू केलेला आहे होम टू होम। आम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे की माझ्या रुग्णसेवेच्या कामामुळे सामाजिक कामामुळे आज या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद आम्हाला उदंड मिळत आहे। त्यामुळे आज होम टू होमसाठी गोंधळे वस्ती, रंगराजनगर, ए बी ग्रुप, गांधीनगर 7 नंबर असा हा परिसर आम्ही या ठिकाणी होम टू होम करतोय। समाजाचाही आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि इतरही समाज आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत। त्यामुळे निश्चितपणे हे 2 उमेदवार मी आणि राजूताई हे दोघंही या ठिकाणी महापालिकेत जाऊ एवढी जनतेचा विश्वास आम्हाला दिलेला आहे आणि निश्चितपणे आमचा विजय निश्चित होणार आहे। कामाच्या जोरावरच आम्ही मतं मागतो लोकांना आणि निश्चितपणे आम्ही केलेल्या कामामध्ये लोकांना समाधान वाटत आहे। पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? परवा आम्ही नागपूरच्या अधिवेशनाला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मिटिंग बोलली होती अण्णा बनसोडेंनी। त्या मिटिंगला आम्ही स्वतःच्या ठिकाणी हजर होतो आणि लवकरात लवकर तो पाण्याचा प्रश्न विधानसभेचे उपाध्यक्ष आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमचे दत्ताभाऊ भरणे साहेब, संतोभाऊ पवार, जिबेरभाई भगवान आणि सेक्रेटरी प्रमोदजी भोसले ह्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी निश्चितपणे पाण्याचा प्रश्न सोडू आणि त्या ठिकाणी पाणी, रस्ते, दिवाबत्ती आणि कचरा संकलन हे सगळ्या सुविधा आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग हा आमचा विषय आहे। त्यामुळे या सुंदर स्वच्छ प्रभागामध्ये आम्ही प्रभाग स्वच्छ ठेवायचं काम या ठिकाणी आम्ही दोघं मिळून करू आणि निश्चितपणे आम्हाला यश येईल ही आम्हाला खात्री आहे। महिलांच्या संदर्भात काय म्हणणं आहे? ज्या महिलांना उद्योग व्यवसाय शिकलेल्या महिला असतील, त्या शासनाचे जे उद्योग असतील त्या निश्चितपणे आम्ही महिलांच्या बाबतीमध्ये तिथं आम्ही काम पोहोचण्याचं काम, निश्चितपणे शासनाची योजना आम्ही पोहोचण्याचं काम, महिलांना हाताला काम देण्याचं काम आम्ही निश्चित करू। आता सध्या तर रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे, त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? बघा, राज्य सरकारमध्ये महायुती म्हणून आहे, महायुतीने आता सोलापुरात IT पार्कची मंजुरी घेतलेली आहे आणि निश्चितच 2 वर्षामध्ये IT पार्क सुरू होईल आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला अजितदादांनी लवकरात लवकर रीती मंजूर करतील। तुम्ही सांगा मतदान 2 शब्द बोलायचं। प्रभाग क्रमांक 10 ब दीपाली जाधव मतदार घड्याला मतदान करा। रुपेश भोसले, दीपाली जाधव। थँक्यू।